लागते का बघ, किती बोलतो माहिती आहे का बघ. 9वीला असून बघ तो म्हणतो की 100ला 8 किलो, 100ला 8 किलो. किती मोठा हां ना. आणि तू दिगंबर दे ना आवाज. अरे दे रे, लाजू नको. आता दिला होता ना तू आवाज. हे तर आता पहिल्यांदा मोठा आवाज दिला तसा ते. तसा भारी आवाज देतोस तू. कस्टमर येतील त्यामुळं माहिती आहे का, नाही तर तू बोलला नाही तर कस्टमर येणार नाही, गिराईक येणार नाही. मग तुझे कांदे कसे विकणार? कांदे तसेच राहतील मग. हां मग बघ पप्पाकडे तुझ्या गिराईक किती आहेत बघ. तुझ्याकडेच नाही, तू आवाज दिल्याशिवाय तू येणारच आहे. पप्पा ओरडतील म्हणजे तू ओरडत नाही. काय किती किलोस का कांदे विकले, किती विकलंस? ते आवाज दे, मोठे आवाज दे. लोकांना कळणार किती कसं की तू कितीला विकतोस कांदे. तू बोर्ड पण लावलं नाही बाबा 100ला 8 किलो आहेत. तू बोलल्याशिवाय लोकांना कळणार नाही की बाबा तुझे कांदे किती रुपयाला आहेत. हा ना. मोठ्याने बोल, आवाज दे. हां दिगंबर हां बोल. 1 2 3 म्हणू का आम्ही? हां चला स्टार्ट. 1 3 2 राहिले का? 2 3 हां दिगंबर. हां दिगंबर. दिगंबर बाबा बोलून लाजून झालं. हां हां तिकडे फिरून बोल. लाज तिकडे फिरून बोल. हां चल इकडे बोल नको. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. हां कसं आहे आवाज. आता आवाज दिल्यावर कस्टमर आता कसे धावत पळत येणार बघ. 100ला 7 किलो म्हणल्यावर ऑटोमॅटिक कस्टमर आता येणार बघ तुझ्याकडे. 7 किलो 100ला 7 किलो. 7 किलो विकतो. 7 किलो म्हणजे अरे 7. 100ला 7. ह्याला म्हणतात मार्केटिंग स्किल, कळलं का? मग किती लहान असून तो आता बघ थोडं बिझनेस करतोय तो.